विनंती आहे की आपण सर्वांनी ताबडतोब या सप्ताह मंडपामध्ये हजर होण्याची कृपा करेल. चला, त्याचप्रमाणे या ठिकाणी अशोक हिंगे नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आदि ब्रह्म वेदांत तपी पूर्ण केला, दिली भेटी देवी आले पंढरीला, नमस्कार माझा श्री सद्गुरू नगद नारायणला. भगवंताच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू नगद नारायण बाबांचा हा फिरता अखंड हरिनाम नारळी सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज तिसरा दिवस मोठ्या आनंदामध्ये हा सप्ताह चालू आहे. समस्त ग्रामस्थ भूमापूरकर या गावकऱ्यांच्या अथक परिश्रमातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु थोडंसं आता नैसर्गिक या ठिकाणी आपत्ती या 2 दिवसामध्ये आलेली, भगवंतांनी त्यांना सहकार्य करावं, नगदनारायण बाबांनी कृपा करावी आणि ही नैसर्गिक वरुण देवाची येणारी आपत्ती दूर व्हावी आणि त्यांच्या श्रमाला श्रेय मिळावं अशी नगदनारायण बाबाकडे प्रार्थना करतो. हा सप्ताह करणं एवढं सोपं नाही, पण समस्त ग्रामस्थ उमापूरकर मंडळी मोठ्या कष्टानं या ठिकाणी हा सप्ताह करत असताना आनंद घेत आहेत. कष्ट आहेत, पण एका बाजूला एक आनंद आहे, अनेक कष्ट आहेत, परंतु आनंदापुढे कष्ट काहीच नसतात. या भावनेतून ही सर्व पंचक्रोशीतील मंडळी या परमार्थामध्ये स्वतःला वाहून घेतलं आहे आणि नारायणबाबाचा सप्ताह त्यांच्या अंतःकरणामध्ये फार मोठा हा नारायणबाबाचा सप्ताह म्हणून आनंद आहे. एका आनंदापुढे अनंत दुःख त्यांच्या अंतःकरणातले त्याचा रहस्य फक्त एकच आहे की निसर्गानं साथ द्यावी आणि उर्वरित राहिलेले दिवस बाबांच्या सहवासात त्यांना आनंद घेण्याकरता मिळावेत आणि जीवनामध्ये विठ्ठलानंद प्राप्त व्हावा अशी मी भगवंताकडे आणि नगदनारायण बाबाकडे प्रार्थना करतो. सप्ताहामध्ये हा त्यांनी घेतलेला मोठा अखंड हरिनाम सप्ताह मोठं धाडस केलं आणि याच्या पाठीमागं सुद्धा सप्ताह झालेले आहेत. नारळी सप्ताह त्यांना अनुभव आहे आणि या अनुभवातून ही पिढी या ठिकाणी हा सप्ताह आनंदाने पार पाडते. विठ्ठलानं सुद्धा त्यांना तशी शक्ती द्यावी, नारायण बाबांना शक्ती द्यावी आणि राहिलेले दिवस याहीपेक्षा मोठा आनंद त्यांच्या जीवनात प्राप्त होऊन त्यांच्या कष्टाला श्रेय मिळावं, फळ मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो. शुभम भवतु.